अरे यो तर जित्ता आहे. होय की ही दोघं त्या आगीतनं वाचली कशी? ए तुमची हिम्मत कशी झाली भाऊसाहेबांवर काट्या उघडायची? कोण आहेत ते? भाऊसाहेब आहेत ते. भाऊसाहेब विधाते. ते रस्त्यानं निघालं ना तरी आदराने माणसं माना झुकावतात त्यांच्या पुढं. त्यांच्या पुढं मोठ्या आवाजात बोलायची कुणाची हिम्मत होत नाही. गावाच्या प्रत्येक घरावर उपकार आहेत त्यांचं. माणसं देव म्हणतात त्यांना. तुम्ही त्यांचा जीव घ्यायला निघालाय. आमच्या घराच्या अगोदर गावाचा विचार केला त्यांनी. ज्यांनी या गावाला घरापेक्षा जास्त जीव लावला त्यांचा जीव घ्यायला निघालाय तुम्ही. ऐक माझं, तुला लय लागलंय, आपण दवाखान्यात जाऊया चल. अंगावरच्या जखमांना घाबरत नाही हो राया. पण ही लोक जशी वागल्यात ना भाऊसाहेबांवर, ती जास्त लागतंय मला. अरे तुमची पोरं ज्या शाळेत शिकते ती ना ती भाऊसाहेबांनी बांधली. तुम्ही ज्या कारखान्यात काम करता तो भाऊसाहेबांनी उभा केलाय. तुम्ही जी शेतीत पिकवता तो माल बाजारभावापेक्षा जास्त किमतीनं भाऊसाहेब विकत घेतात. इतकी वर्ष भाऊसाहेबांनी तुम्हाला सुखाचं दिवस दावलं आणि तुम्ही तुम्ही त्यांच्यावरच दगडण काटाने हल्ला करताय. मम्मी याने तर सगळा प्लॅन चौपट केला. आता ह्यो आपल्या गुंडांना पण चोपाना म्हणजे झालंच. अरे पण ह्यो चित्ता कसा काय हाय तीच कळना झाले. मम्मी त्याचं सोड, आपलं काय? आपण जिथं राहत नाही मम्मी. वा भगवान बाबा वा. तुम्ही पण आलाय भाऊसाहेबांना रात उघडायला. चांगलं पंख फेडताय की उपकाराचं. तुमच्या दोन्ही पोरांचं भविष्य अंधारात होतं तेव्हा त्यांना नोकरी कोणी दिली? लक्ष्मण तात्या, तुमचं गहाण असलेलं शेत कोणी सोडवलं? तुमच्या घरात चूल कुणामुळे पेटत्या? तानाजी अण्णा, भर मंडपात तुमच्या पोरीचं हुंड्यामुळे लग्न मोडत होतं. कुणामुळे झालं? कुणामुळे झालं? मला सांगा, ह्या गावात कुणी आहे का ज्यांच्यावर भाऊसाहेबांचा उपकार नाही? असेल तर माझ्या पुढे या. माझ्या पुढं. काय झालं? नाही हिम्मत? ज्यांच्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत नाही तुमची, त्या भाऊसाहेबांवर हल्ला केला तुम्ही. अरे पण आम्हाला वाटलं तुमच्या दोघांच्यात वाद आहेत. बस, एक शब्द बोलायचा नाही. आमच्यात झाला असतं वाद, पण माझ्यावर प्रेम बी तितकंच करतात भाऊसाहेब. त्यांना वाटत होतं मी शिकावं, पण म्हणून त्यांना माझी लाज वाटते. ही कुणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी आजपर्यंत जी काय केलंय ती माझ्या भल्यासाठीच केलंय. माझा आदर्श आहेत भाऊसाहेब. मी देव मानतो त्यांना. मग अशा भाऊसाहेबांचा जीव घ्यायचा विचारच कस काय केला तुम्ही? तुम्हाला वाटूच कस काय शकतं की भाऊसाहेबांनी माझा जीव घेतलाय? खरं तर भाऊसाहेबांच्या हातनं मरण आलं ना तरी नशिबान समजीन मी स्वतःला. अरे एकदाच काय, लाख वेळा मारायला तयार आहे मी त्यांच्या हातनं. पण जी हात मरणाऱ्या आयुष्याला उभारी देण्यासाठी बनल्यात, त्याच हातानं स्वतःच्या लेकाचा जीव कस काय घेतील ते? ही सगळं कुणी भरलं तुमच्या डोक्यात?
कोण आहेस तू? तू या गावातला नाहीस. कोण आहेस तू? सोडा मला, आम्ही काय नाही केलेलं. मम्मी चलित ना लवकर, आपण मागच्या मागणं पळून जाऊ. रायाने जर पकडलं ना रेतले तर आमनाम सत्य करेल आपलं तो. त्यांच्या दोघांच्या फोटोला हार घातला ना, तोच हार काढून आपल्या दोघांच्या फोटोला घालतील मम्मी लोक. मम्मी चल की मम्मी. अगं कुणी पाठवलं तुला? सांग लवकर, नाही तर जीव घेईन मी तुझा. सांग लवकर. माझ्या भाऊसाहेबांवर हात कस काय उचलला तू? बोल, तुला कोणी पाठवलंय? बोल. राया उठ. राया डोळे उघड. राया. राया, अरे असं करू नकोस. डोळे उघड रे. आता तुला कोण नाही बोलणार. अरे माझा विचार तरी कर राया. राया, तुझी इच्छा होती ना भाऊसाहेबांनी तुला एकदा प्रेमानं हाक मारावी, घरी चल म्हणावं. बघ तुला भाऊसाहेब उठवतायत. राया, एकदा डोळे उघडून त्यांच्याकडे बघ. ए राया. अनिल, हॉस्पिटलला फोन कर. डॉक्टरांना म्हणा तुम्ही स्वतः या. ऍम्ब्युलन्स आणा. तुम्ही काय बघा. येऊ द्या. हॅलो हॅलो हॅलो. माझ्या पोराला काही नाही होणार. मी ह्यांच्या इकडचं तिकडे करेल, पण माझ्या राहायला काहीच नाही होऊ दिलं. आपण रायाला आतमध्ये घेऊन जाऊ. राया, राया डोळे उघड रे. राया, तुला भाऊच्या डोळ्यात पाणी आलेलं, त्याला त्रास झालेलं बघवत नाही ना? मग आता का असं वागतोस? बघ, एवढ्या पहाड्याचा छातीचा माणूस कसा हळवा झालाय. आमच्यासाठी राहिलं, पण त्याच्यासाठी तरी उठ. बघितलं का भाऊसाहेबांचं रायादादावर किती प्रेम आहे ते. आणि तुम्ही बाहेर भाऊसाहेबांना काय वाटेल ते बोलत होता. डॉक्टर चला लवकर. माझ्या रायाला बघा काय झालं. सारखा बाजूला सारखा. डॉक्टर या लवकर. माझ्या रायाला बघा. या डॉक्टर. काय झालं त्यांना? अहो डॉक्टर, अभिजित अडकलो होतो तिथे, लई आग होती. धुरानं आमच्या दोघांचा विश्वास कोंडला. राया बेशुद्ध पडला, शुद्धीत बी आला, पण परत ते आता बेशुद्ध आहेत. त्यांना 10% सुपरफिशियल बर्न्स आहेत. तर त्यांना आपल्याला आता अर्जंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. राया बेशुद्ध का आहेत? ते आता आपल्याला लगेच सांगता येणार नाही. त्यासाठीच आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. नाही नाही, मी माझ्या लेकाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. हे बघा, तुम्हाला जे काही उपचार करायचे आहेत ना ते हितच करा. मी माझ्या लेकाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. अहो ऐका, डॉक्टर म्हणतायत ना बेशुद्ध आहेत राया, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे. नाही, हे बघा, आतापर्यंत मी ऐकलंय तुमचं, आता तुम्ही माझं ऐका. डॉक्टर, आपल्याला काही ट्रीटमेंट घरच्या घरी करता येईल का? ठीक आहे, त्यांना एक आता इंजेक्शन देऊया. ते इंजेक्शन दिल्यानंतर ते 2 तासांनी शुद्धीवर आले पाहिजेत. जर ते शुद्धीवर नाही आले तर मग आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. सिस्टर, पेशंटचं फॉलोअप देत राहा, कळवत. तुम्ही समजे इथे रडत राहिला तर कसं उघडल डोळं? तुम्ही चला.
उगाच मनात काय बे विचारा ना तिथं उभा राहू नका. भाऊ इथे एकटा थांबल. निघा तुम्ही, निघा बघू, निघा. राहायला आराम करू दे. निघा. भाऊ आहे जवळ त्याच्या, काय हवं नको ते बघायला. राया, किती लागले हो तुम्हाला? हं? राया, आमच्यावर एवढं प्रेम करता, मग का त्रास देताय आम्हाला? राया आमच्यासाठी आमचा देव होता, पण गावातल्या गरीब पोरांच्या शिक्षणाचा खर्च केला त्यानं. तुम्हाला वाटत असेल रायामुळे भाऊसाहेबांना इज्जत होती, पण तसं काय नव्हतं. भाऊसाहेबांना आदर रायामुळे देत होतो आपण सगळे. डॉक्टर, आमचा राया कसा आहे? आमचे छोटे मालक कसे आहेत? डॉक्टर सांगा की आमचा राया कसा आहे. अहो त्यासनी आधी जाऊ द्या, त्यांना लय काम आहे. चला तुम्ही. नाही नाही नाही, आम्हाला आधी सांगा आमचे छोटे मालक कसे आहेत. काळजी करू नका, राया बरे होतील. चला 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 तुम्ही. मम्मी, आता ग डॉक्टर तर म्हणतोय राया बरा होईल. या राया आणि कृष्णीच्या नशिबाचं काय करावं का नाही तीच कळना झालंय मला. आत्ता पातूर वाचली ती ठीक होतं, पण ह्यान बारीला तर चान्स बी नव्हता. तरी बी एवढ्या मोठ्या आगीतनं कशी काय वाचली ती दोघं? मम्मी, आपण बी थोडक्यात वाचलोय आज. बरं झालं गुंडांनी आपलं नाव घ्यायच्या अगोदर रायाला चक्कर आली, नाहीतर आपलं काय खरंच नव्हतं आज. होय, तू म्हणतोस ती खरंच आहे बघ. कृष्णे, राया बरा आहे का ग? अजून शुद्धीवर आलेला नाहीये. डॉक्टर म्हणले 2 तासात काय बी करून शुद्धीवर आला पाहिजे. आणि नाही झालं तर? हा, नाही म्हणजे येणार की तो येणार तर शुद्धीवर. पर काय गो, मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या मोठ्या आगीतनं तुम्ही कस काय वाचला? म्हणजे म्हणजे आश्चर्यच आहे बाय, एवढ्या मोठ्या आगीतनं तुम्ही वाचला. कोण आलं होतं काय तुम्हाला वाचवाय? नाही, रायानेच मला त्या आगीतनं बाहेर काढलं बघा. आणि माझी काळजी घेताना आमच्या दोघांच्या बी नाकातोंडात इतका दूर गेला ना, आम्ही तिथनं पळ काढला आणि तिथंच एका शेतावर चक्कर येऊन पडलो बघा. पण तुम्ही दोघं तर मचानावर होता आणि खाली तर मोठी आग लागली होती, मग कसं काय? तुम्हाला कसं माहिती आम्ही मचानावर होत होती? कामगार, तिथला शेतावला कामगार आहे का नाही, त्यानं सांगितलं बाय आग लागली होती का नाही, तेव्हा तुम्ही मचानावर अडकलं होतं म्हणला. अहो ऐका माझं, अहो शांत व्हा, ऐका. अहो घरामध्ये परिस्थिती बघा काय आहे. भाऊसाहेब तुम्हाला नाही भेटू शकत. माझं ऐका, इथनं जावा. आमच्याकडनं लय मोठी चूक झाली, आम्हाला फक्त भाऊसाहेबांची माफी मागायची. हो, ही वेळ नाहीये माफी मागायची. माझं ऐका, भाऊसाहेब तुम्हाला नंतर भेटतील. भाऊसाहेबांची माफी मागत नाही तोपर्यंत इथनं जाणार नाही. वहिनी, छोटे मालक बरं आहेत ना? ते शुद्धीवर येतील ना? वहिनी, नक्की काय झालं होतं? अशी कशी आग लागली होती? का कुणी लावली होती आग? हा, असं बळनं कशाला कोण आग लावल, ती मनानेच लागली होती. तुम्ही जावा बरं इथनं. एवढ्या मोठ्या मनाचं भाऊसाहेब ती, त्यांच्यावर बी तुम्ही नको नको ते आरोप केलं. ते समजा ऐकून माझ्यासारख्या सशाच्या काळजाच्या बाईची काय अवस्था झाली असेल कळते का तुम्हाला? आम्हाला पण तुमच्या इतका त्रास झालाय, म्हणूनच एकदा आम्हाला भाऊसाहेबांची माफी मागून द्या, आम्ही लगेच सगळी जातो. वहिनी, तुम्ही तरी सांगा ना यांना, आमची आम्हाला चूक कबूल करायची. भाऊसाहेब, आज जे काही झालं ते विसरून जावा. माफ करा मला. आमचं चुकलं भाऊसाहेब, आमचं चुकलं. देवासारख्या माणसाला आम्ही
लोक नको ते आरोप केलं. तुमच्यासारख्या माणसाबद्दल आमच्या मनात असला विचार आला याचीच लाज वाटते. आम्हाला यावर आता काही बोलायचंच नाही. आम्हाला फक्त आमच्या रायाकडे लक्ष द्यायचं, त्याची काळजी घ्यायची. त्यामुळे तुम्ही सगळे आता जा. नाही भाऊसाहेब ना, आम्ही लय मोठी चूक केली. आता तुम्ही माफी दिल्याशिवाय आमच्या जीवाचं गोर जायचं नाही. भाऊसाहेब माफ करा. भाऊसाहेब आम्हाला माफ करा. माफ करायला आम्ही तुमच्यावर रागवलोच नाही. उलट तुम्ही आमच्या लेकावर आमच्यापेक्षा जास्त प्रेम करता, हे ऐकून बरं वाटलं. अहो, तुम्ही सगळे आमची माणसं आहात. आम्ही कसं रागवू तुमच्यावर? तुम्ही आमच्याशी जे काय वागलात त्याच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय. तुम्ही प्रायश्चित्त करून घ्यायला तयार आहात. आमच्यावरचा तुमचा संशय दूर झाला. मग कशा पाय आम्ही तुम्हाला शिक्षा देऊ? तुम्ही ना फक्त माझ्या रायाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करा. आपल्या रायाला काही नाही होणार भाऊसाहेब. कृष्णा, कृष्णा, राया राया राया, मी हा इथंच आहे. शांत हो, तुझ्यापाशीच आहे. तुला काही झालं तर नाही ना? नाही, मला काही बी नाही झालेलं. काय करतेस राया? नर्स नर्स, राया राया. राया, अहो काय करताय तुम्ही? तुम्हाला आरामाची गरज आहे. चला आराम करा बघू. भाऊसाहेब पिशेत लोकांची शेती जळाली आहे तिकडं. लय नुकसान झालंय तिकडे घरांचं सगळ्या. त्यांची मदत केली पाहिजे. अहो आम्ही आहे ना, आम्ही बघतो ना त्यांच्याकडं. तुम्ही आराम करा बघू. चल. नाही नाही भाऊसाहेब, अहो तिकडे त्यांची अवस्था इतकी खराब असताना मी आराम कसा करू? मला गेलंच पाहिजे. राया राया, तुझी तब्येत अजून सुधारलेली नाहीये. अशाने तू तुझा जीव धोक्यात घालतोयस र. मी तुला कुठं बी नाही जाऊन देणार. इथे शांत बस बघू. अगं तू बघितलंयस ना किती नुकसान झालंय शेतकऱ्यांचं तिकडं. त्यांना मदत केली पाहिजे. राया राया, माझं ऐक की यार. राया राया, आपण कोणीच त्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही. भाऊ म्हणला ना त्यांना मदत करील म्हणून. अरे तुझी तब्येत बरी असेल तरच तू इतरांना मदत करशील ना. मी एकदम बरा आहे बघ, काय बी नाही झालं. अरे आईचं पण ऐकणार नाहीस का? अरे असं करू नकोस रे. ती जमीन बी कुणाची तरी आईच होती ना. त्या शेतकऱ्यांना कसं वाऱ्यावर सोडू मी? राया, जे काय करायचं ते एकमेकाच्या सोबतीनं करायचं असं वचन दिलं होतंस तुम्हाला. तुला जायचंय ना, तू जा. पण मी पण येणार तुझ्या सोबत. चल. कृष्णा, हे काय करतेस? नाही राया, अरे जाऊ नकोस. थांब राया. जाऊ द्या त्यांना. जाऊ दे. ती दोघं एक झाली ना तर त्यांच्या ताकदीचा अंदाज नाही लावता येणार तुम्हाला.